नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका समजून घेत आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. एकूण 50 गुणांचा पेपर आहे. प्रश्न पहिला, चूक की बरोबर ते लिही. दोलन विस्तार वाढला की वारंवारता वाढते? उत्तर चूक. अणूवर धन किंवा ऋण प्रभार असतो? उत्तर चूक. वटवाघूळ रात्री उडताना रडार यंत्रणेच्या तत्वाचा वापर करतात? हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे मित्रांनो. रिकाम्या जागा भरा. ध्वनीच्या टिंबटिंब साठी प्रसार माध्यमाची आवश्यकता असते? उत्तर प्रसारणासाठी. चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंबची सावली टिंबटिंबावर पडते? उत्तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे? उत्तर पोटॅशियम. चुंबकाची खरी कसोटी टिंबटिंब ही आहे? उत्तर प्रतिकर्षण. पेशीमध्ये सूर्यप्रकाशामुळे टिंबटिंब संश्लेषण होते? उत्तर प्रकाश संश्लेषण. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. फरक स्पष्ट करा. अणु व रेणू. या ठिकाणी अणूचे दोन गुणधर्म लिहायचे आणि रेणूचे दोन गुणधर्म लिहिलेले आपण अशा पद्धतीने हा फरक आपल्या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे मित्रांनो. धातू व अधातू. धातू म्हणजे काय? धातूचे गुणधर्म, अधातूचे गुणधर्म आणि धातू व अधातू यांची उदाहरणं लिहून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याचा फरक या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आता व्याख्या लिहा. हा प्रश्न आहे. घनता. घनता म्हणजे काय? पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे त्या पदार्थाची किंवा वस्तूची घनता होय. उदासीनीकरण. आम्लातील आयन व अल्कलीतील आयन यांची परस्परांशी अभिक्रिया होऊन आयनीभवन न झालेले पाणी तयार होते. या प्रक्रियेला उदासीनीकरण असे म्हणतात. आता कारणे लिहा. जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात. याचं साधं आणि सोपं कारण आहे, ते तुम्ही लिहू शकता. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये, कारण अशा वेळेस अतिनील किरणे आपल्या डोळ्यामध्ये घुसून डोळ्याला इजा होऊ शकते, म्हणून सूर्यग्रहण पाहत नाही. दूध वारंवार उकळावे लागते, याचं कारण सुद्धा या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तुम्ही यामध्ये आणखी उत्तरामध्ये भर घालू शकता. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 4, लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते? याचं कारण या ठिकाणी आपल्याला सविस्तर लिहायचं आहे. आणि प्रश्न 5वा आहे यामध्ये बघा. पाण्यात भिजवलेला मनुका काही वेळाने फुगलेला दिसतात. त्याचं कारण मनुका पाणी शोषून घेतो, त्यामुळे तो फुगलेला आपल्याला दिसत असतो. थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 4. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. जीवाश्म इंधन म्हणजे काय? जीवाश्म इंधनाची निर्मिती व त्याच्याविषयी थोडक्यात आपल्या या ठिकाणी माहिती लिहायची आहे. या पद्धतीने तुम्ही उत्तर तुमचं त्या ठिकाणी लिहायचं आहे. सूक्ष्मजीव कशास म्हणतात? सूक्ष्मजीवांची माहिती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. सिमेंट मधील घटक कोणते? सिमेंट कसं तयार होतं? सिमेंट मध्ये कोणते घटक असतात? ती माहिती या ठिकाणी आपण सविस्तर देत आहोत. आणि विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो? तर मृदुलोखंडाच्या किंवा पोलादाच्या गाभ्याभोवती तारेचे वेटोळे गुंडाळून विद्युत चुंबक बनवतात अशा पद्धतीने. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? याचं सविस्तर उत्तर या ठिकाणी आपण पाहत आहोत. तिथे लिहायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी हा प्रश्न सुद्धा 3 गुणांसाठी. आता वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढ व त्यांचे वर्णन तुझ्या शब्दात कर. मग या पद्धतीने वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीची आकृती आपल्याला काढायची, एकत्रित नाव द्यायचे आहेत. याच्यामध्ये काय साम्य भेद आहे ते आपल्या ठिकाणी लिहायचे आहे. जे दिसतं ते आपण लिहिलं तर आपल्या ठिकाणी मार्क्स मिळतात. बघा, वनस्पती पेशीला पेशी भित्तिका असते, प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. हरित लवक हे वनस्पती पेशीचे वैशिष्ट्य आहे, प्राणी पेशीमध्ये हरित लवक नसतं. त्यानंतर पेशी द्रव्य हे वनस्पती पेशीमध्ये जास्त प्रमाणात असतं, प्राणी पेशीमध्ये पेशीद्रव्य नसतं. एवढी माहिती जरी लिहिली तरी आपल्याला या प्रश्नास पैकी मार्क मिळतात. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढच्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.